स्वाधार योजना 2025-26 तर आता विद्यार्थ्यांचे फॉर्म ऑफिसला सबमिट करणे सुरू आहे आणि ज्या विद्यार्थ्यांच्या फॉर्ममध्ये त्रुटी येत आहे त्या विद्यार्थ्यांनी त्रुटी पूर्ण कशी करायची आणि जी त्रुटी आलेली आहे ही त्रुटी चेक कशी करायची या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। समजा एखाद्या विद्यार्थ्याचे फॉर्म सबमिट जरी झालेले असेल तरी त्या विद्यार्थ्यांनी आपल्या फॉर्मचे स्टेटस चेक करा, कारण की जर तुमच्या फॉर्ममध्ये तुमचा फॉर्म सेंड बॅक म्हणजे त्रुटीमध्ये जर आलेला असेल तर ती त्रुटी पूर्ण करून तुम्हाला परत तुमचे जे ही रिमेनिंग डॉक्युमेंट्स असेल ते तुम्हाला तुमच्या ऑफिसला सबमिट करायचे आहे। तर ज्यांनी फॉर्म सबमिट केलेला असेल ऑफिसला त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे, त्यामुळे संपूर्ण विद्यार्थ्यांनी एकदा लॉग इन करून आपल्या फॉर्मचे स्टेटस चेक करा। तर त्रुटी आलेली असेल तर त्रुटी पूर्ण करा। त्रुटी पूर्ण करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। तर तुमच्याकडे ID आहे, पासवर्ड आहे, ID टाका, पासवर्ड टाका आणि साइन इन करा। साइन इन केल्यानंतर बघू शकता तुम्ही जेवढेही आतापर्यंत फॉर्म भरलेले असेल यामध्ये तुम्हाला स्टार्टिंगला संपूर्ण फॉर्मचे स्टेटस दिसून पडेल। यामध्ये 2024ला विद्यार्थ्याने फॉर्म भरला आणि 25-26ला म्हणजे चालू वर्षाला सुद्धा फॉर्म भरलेला आहे। तर पहिल्या नंबरचं जे ऑप्शन आहे ते क्लिक करा। हे जे ऑप्शन आहे हे SC साठी आहे आणि सेकंड नंबरचं ऑप्शन आहे OBC साठी आहे। तर आपण SC कॅटेगरीचे विद्यार्थी असल्यामुळे एक नंबरचं जे ऑप्शन आहे ते क्लिक करा। क्लिक केल्यानंतर अशाबद्दल तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं ते म्हणजे ॲप्लिकेशनचं जे ऑप्शन आहे इथे, कारण तुमचं ॲप्लिकेशन तुम्हाला तिथे दिसून पडणार। ॲप्लिकेशनच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे ॲप्लिकेशन स्टेटस चेक करा। इथे जर तुमचं अंडर स्क्रुनिटी असेल म्हणजे तुमचा फॉर्म प्रोसेसमध्ये आहे, अप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही, तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला असणार आहे। परंतु या विद्यार्थ्याचा फॉर्म सेंड बॅक म्हणजे त्रुटीमध्ये आलेला आहे। त्रुटीमध्ये आलेल्या फॉर्मची त्रुटी पूर्ण कशी करायची हे सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहे। परंतु सेंड बॅक आलेले फॉर्म हे त्रुटीमध्ये असतात। विद्यार्थ्यांनी लक्षात असू द्या की सेंड बॅकचा अर्थ काय होतो। तर आता तुम्हाला इथे एक ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे, या ॲप्लिकेशन नंबरवर तुम्हाला क्लिक करायचा आहे। तो ब्ल्यूमध्ये आहे आणि तिथे क्लिक होते। तिथे क्लिक केल्यानंतरच तुम्हाला तुमच्या फॉर्ममध्ये त्रुटी कोणती आलेली आहे हे आपल्याला दिसून पडणार। तर बघू शकता क्लिक केल्यानंतर काय म्हटलं आहे, ॲप्लिकेशन स्टेटस ॲट डेस्क इन्स्पेक्टर सेंड बॅक आहे। सध्याचं फॉर्ममध्ये काय सांगितलं सेंड बॅक आहे, काय म्हटलं रिमार्क चेक करा। रिमार्कमध्ये जेही लिहून दिलेलं असेल ते बघा, जर ते समजलं तरच तुम्ही तुमची त्रुटी पूर्ण करू शकता आणि जर हे वाक्य समजलं नाही तर तुम्हाला तुमच्या ऑफिसला जाऊन विचारावं लागेल की माझ्या फॉर्ममध्ये कोणती त्रुटी आलेली आहे, कारण सेंड बॅक आला म्हणजे फॉर्ममध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे। या विद्यार्थ्याला रिमार्कमध्ये काय सांगितलं आहे, रेंट ॲग्रीमेंट अपलोड म्हणजे या विद्यार्थ्यांनी जेही रेंट ॲग्रीमेंट टाकलेलं आहे त्या रेंट ॲग्रीमेंटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा अपलोड केलेलं नसेल अशाबद्दलची त्रुटी यांच्या फॉर्ममध्ये सांगण्यात आलेली आहे। तर आता आपल्याला रेंट ॲग्रीमेंट अपलोडचा एरर देण्यात आलेला आहे, तर आपल्याला परत फॉर्ममध्ये जाऊन फॉर्ममध्ये अडचण नाही आहे, फक्त डॉक्युमेंट्समध्ये अडचण आहे की अपलोड करायला सांगितलेलं आहे। तर अपलोड कसे करायचे हे सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर अशाबद्दल तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये एकदा स्टेटस चेक करा। अंडर स्क्रुनिटी असेल, तुमचा फॉर्म प्रोसेसमध्ये आहे, अप्रूव्ह झाला असेल, घाबरण्याचं कारण नाही आहे, फॉर्म तुमचा ॲक्सेप्ट झालेला आहे। सेंड बॅक असेल चेक करा, त्रुटी पूर्ण करा। त्यानंतर ॲप्लिकेशनला परत क्लिक करा। परत क्लिक केल्यानंतर संपूर्ण तुमचा फॉर्म एडिट होणार। सेंड बॅक आलेले फॉर्म एडिट होतात। एडिट झाल्यानंतर तुम्हाला सर्वात शेवटचं जे ऑप्शन आहे डॉक्युमेंटचं तिथे क्लिक करा। तिथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला रेंट ॲग्रीमेंटचं ऑप्शन दिलेलं आहे। तुम्ही इथून व्ह्यू करू शकता की आपण टाकलेले रेंट ॲग्रीमेंट हे ओके होते किंवा काही अडचण होती, या प्रकारे चेक करा। आणि रेंट ॲग्रीमेंटमध्ये तुम्ही जसं की आम्ही रेंट ॲग्रीमेंट प्लस जे एक नोटरी बनवलेली आहे विद्यार्थ्यांनी अशाबद्दलची जी कंबाईन PDF बनवून इथे अपलोड करतोय। तर रेंट ॲग्रीमेंट आणि नोटरी अशी कंबाईन PDF करतोय आणि इथे अपलोड करतोय। तर परत आता ही जी PDF आहे रेडी करणार 500 KBच्या आतमध्ये आणि इथे अपलोड करणार। अपलोड केल्यानंतर परत तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे। सबमिट करायच्या अगोदर परत मी एकदा सांगतो की इथे जसे तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे एक एक डॉक्युमेंट चेक करा की तुम्ही कास्ट सर्टिफिकेटमध्ये कास्ट सर्टिफिकेट, डिक्लेरेशनमध्ये काय अपलोड केलं आहे, रेंट ॲग्रीमेंटमध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे, 5 किलोमीटरमध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे, 75 जे तुम्हाला प्रेझेंटली सांगितले इथे कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे, प्रॉपर चेक करा आणि त्यानंतर चेकबॉक्सला क्लिक करा आणि तुमचा फॉर्म सबमिट करा। अशाबद्दलची ही एक अपडेट आहे। तर ज्यांच्याही फॉर्ममध्ये त्रुटी आलेली असेल तुम्ही चेक करा आणि या प्रकारे तुम्ही तुमची त्रुटी पूर्ण करू शकता। फॉर्मचे स्टेटससुद्धा चेक करून घ्या। ज्यांचेही फॉर्म सबमिट केलेले असेल ऑफिसला
त्यांनी आपल्या फॉर्मचे स्टेटस चेक करा आणि स्वाधार योजनेबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।